युवा नेते ॲडव्होकेट विक्रम लालासो पवार, सभापती शेती उत्पन्न बाजार समिती यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांनी व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी आवर्जून आलेले त्यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. त्याचप्रमाणे पठार विभागातील हिरे मेघा लाईट्सचे मालक सन्माननीय साहेबराव चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे हरिओम स्पोर्ट्स अँड गार्मेंटचे मालक सन्माननीय श्री साहेबराव कदम साहेब यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपल्याला मी नम्र विनंती करत आहे. त्या ठिकाणी कोणाची मोठी अडचण आहे, जमलेलं आहे, त्याचं कारण आपल्याला माहिती आहे. संस्थापक राजा शिवछत्रपती आणि त्या छत्रपतींचे थेट 13वे वंशज सातारा जावळी तालुक्याचे दमदार आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्याचप्रमाणे शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय ॲडव्होकेट विक्रम लालासो पवार साहेब, तसेच कनिष्ठ इंडस्ट्रीजचे सर्व असणारे सन्मान्य श्री भोसले साहेब, तसेच श्रेष्ठ टूल्स आणि कंपोनेंटचे मालक सन्मान्य अशोक साळुंके साहेब, तसेच मेघालयचे मालक सन्मान्य साहेबराव चव्हाण सर, त्याचप्रमाणे संतोष कदम साहेब आपणही व्यासपीठावर यायचं. आमचे परम मित्र अमर मोरे, राजू यादव साहेब आपणही व्यासपीठावर या ठिकाणी यायचं आहे. त्याचप्रमाणे शेळकेवाडीचे आदर्श सरपंच सन्मान्य श्री संतोष शेळके साहेब आपण व्यासपीठावर यायचं. आपल्याला मी नम्र. त्याचप्रमाणे कांगणी गावची संपूर्ण ग्रामपंचायत बॉडी सरपंच, उपसरपंच आणि जे सदस्य आहेत त्यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य. त्याचप्रमाणे वेचले गावचे यशस्वी उद्योजक आमचे मित्र सन्मान्य श्री प्रथमेशजी जाधव हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. तसेच ज्योतिरंग यांनी व्यासपीठावर यायचं आहे. ताबडतोब सीमाताई यादव, आदरणीय भाऊसाहेब महाराजांची विचारसरणी घेऊन नेहमीच ते पठार विभागातल्या समस्यांकडे बारकाईने लक्ष देतात असे आपले सर्वांचे लाडके असणारे सातारा जावळी तालुक्याचे भाग्यविधाते मान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार करण्यासाठी ग्रामपंचायत कांदिनी निरवडी गावच्या प्रथम नागरिक सीमाताई यादव सरपंच यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आमदार साहेबांचा या ठिकाणी सन्मान करा. या ठिकाणी ग्रामपंचायत सरपंचांकडून आमदार साहेबांचा सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.
संबंध असणारे सन्मान्य श्री ॲडव्होकेट विक्रम लालासो पवार, सभापती शेती उत्पन्न बाजार समिती यांचा सत्कार करण्यासाठी मी ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य अनिल साळुंखे यांना विनंती करतो. आवडीने जन्म घेतला, ज्यांच्या हृदयामध्ये उत्कंठ आहे प्रेमाची, दानाची दानत आहे, असे श्रेयस टूल्स आणि कंपोनेंटचे मालक आणि आमचे मित्र सन्मान्य श्री अशोक साळुंखे दादा यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी सन्मान्य उपसरपंच संपत चव्हाण यांना मी विनंती करत आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र व शेंद्रेगावचे यशस्वी उद्योजक, त्याचप्रमाणे बोलवत आहे सन्मान्य श्री मनीष प्रकाश मारू. यानंतर म्हणजे करमाळेगावचे उद्योजक ज्यांनी शून्यातून विश्व संप्रदायाचे सन्मान्य श्री सुरेश महादेव यादव यांना यानंतर काउंडोनी नरेवाडी कौसावडे सोसायटी यशस्वी करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे असे राजकीय अभ्यासू व्यक्तिमत्व काउंडोनी गावचे सुपुत्र सन्मान्य श्री राजू यादव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांच्या भरपूर अथक प्रयत्नाने या ठिकाणची सोसायटी यशस्वीपणे पूर्ण झाली. तरी राजू यादव सरांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी सर्वांना विनंती करतो, आपण व्यासपीठावरून त्यांचा सन्मान घ्यायचा आहे. भोसले गावचे आमचे मित्र व एक यशस्वी उद्योजक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक युवा उद्योजक सन्मानेवाडी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष चव्हाण यांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि प्रथमेश सरांचा या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करायचा. आपणही व्यासपीठावर यायचं आहे, आपला या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान होत आहे. आमचे मित्र मनोज, आपणही व्यासपीठावर यायचं आहे, आपला या ठिकाणी सन्मान होत आहे. माजी सरपंच लक्ष्मण साळुंखे यांना मी विनंती करतो, आपण करारी मारत असताना कसलाही मोठेपणा ज्यांनी स्वतः अवलंबला नाही, परंतु पुण्यामध्ये ज्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग आहे असे ट्रॅकॉन कुरिअर अँड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे मालक आमचे मित्र सन्मान्य श्री रामदासजी साळुंखे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी शामराव चव्हाण आपल्याला बोलवत आहोत व्यासपीठावर. आपण येऊन त्या उद्योजकांचा सन्मान करायचा आहे. ढोल सम्राट शामराव चव्हाण सर, धन्यवाद. त्याचप्रमाणे रामदास कट्टर विश्वास असणारे ज्योतिराम जाधव सर हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सन्मान घेण्यासाठी मी बबनराव यांना मी विनंती करतो, बबनराव यादव आपण व्यासपीठावरून त्यांचा सन्मान करायचा ज्योतिराम सरांचा. त्यानंतर गेली कित्येक वर्ष आणि शांत आणि संयमी स्वभावाने बाबांच्या पाठीशी आणि आदरणीय विक्रम पवार साहेबांच्या पाठीशी उभे राहणारे अगदी डोंबिवली विभागातील सर्वात कट्टर म्हटलं तरी चालेल असे जितेंद्र दादा साळुंखे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. तरी जितेंद्र दादा आपल्याला मी विनंती करतो, आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. पठार विभागावरून कोणतीही गावची यात्रा असो, पठार विभागावर 11 गाव आहेत, निवडुंगवाडी पासून ते बेंडवाडीपर्यंत 11 गाव आहेत. त्या 11 गावातलं कोणत्याही गावची यात्रा असो, त्या यात्रेसाठी ज्यांची गाडी ज्योतिर्लिंग ट्रान्सपोर्टचे मालक, ज्योतिर्लिंग ट्रॅव्हलचे मालक पैलवान जगन्नाथ रंगू कदम यांचा या ठिकाणी व्यासपीठावर सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या व्यासपीठावर एकमेव ट्रॅव्हल्स यांची यशस्वीपणे चालते. पैलवान जगन्नाथ रंगू कदम यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. एक सामाजिक अभ्यास असणारे व्यक्तिमत्व सन्मान्य श्री लक्ष्मण दौंडे यांचा सत्कार करण्यासाठी आजचे प्रमुख अतिथी सन्मान्य श्री माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मी नम्र विनंती करतो, महाराज साहेब आपण लक्ष्मण दौंडे साहेबांचा या ठिकाणी शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करायचा आहे. कारण पूर्णतः या सगळ्या गोष्टी नीट रेषेत चालण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे. लक्ष्मण दौंडे, जोरदार टाळ्या वाजवायचे. अतिशय सामाजिक भान जोपासणारं व्यक्तिमत्व. बाबा हसतात त्या चुकलं का? असे आपल्या सर्वांचे लाडके उपसरपंच आपण आलेला आहात, आपण व्यासपीठावर यायचं आहे. संपत चव्हाण साहेब, आज ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ज्यांनी काउंडणी ते आसनगाव जवळजवळ एका साईडला 13 किलोमीटर असं 13 किलोमीटर जाणं आणि 13 किलोमीटर परत येणं
अशी पायपीट यांनी 26 किलोमीटर दररोज केली. आसनगावच्या शाळेमध्ये शाळा शिकले, परंतु आज कावंदनी, नरेवाडी, पिलानी, परमाळे, शेंद्रे, कुसवडे, धनोडेवाडी, मानेवाडी, दुर्नेवाडी, निवडुवाडी या 11 वाडीतील 11 गावातील जवळजवळ मला वाटतंय 276 लोकांना कुटुंब चालवण्यासाठी काम देणारं व्यक्तिमत्व म्हणजे श्री दिलीप यादव साहेब यांचाच वाढदिवस आहे. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आजचे प्रमुख अतिथी, सर्वच अतिथी माननीय आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले, सन्माननीय कविश्री ग्रुपचे सर्वेसर्वा फडतरे साहेब, आमचे मित्र आदरणीय अशोक साळुंखे साहेब दादा, तसेच साहेबराव कदम सर, साहेबराव चव्हाण सर आणि राजकीय आणि सामाजिक सलोखा जपून आमच्या परिवाराशी गेले 2 पिढ्या ज्यांचं जिव्हाळ्याचं नातं आहे असे शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट विक्रम पवार साहेब, या सर्व पाहुणे मंडळींना मी विनंती करतो, आपण शाल आणि श्रीफळ देऊन दिलीप यादव साहेब यांचा सन्मान करायचा एकत्रितपणे. या ठिकाणी दिलीप यादव साहेबांचा सन्मान होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या मुलांनी. या समोर ढोल लेझिमवाल्या सगळ्या मुलांना ढोल लेझिमचं किट देखील सन्माननीय दिलीप यादव साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. या ठिकाणी कविश्री ग्रुपचे सर्वेसर्व आणि आमच्या लाडके बाबाराजे हे या ठिकाणी दिलीप यादव यांचा सन्मान करत आहेत. त्यांच्या मातोश्री त्यांच्या शेजारी आहेत. मातोश्रीच्या आशीर्वादाने त्यांनी उत्तुंग गरुड झेप घेतलेले आहे. आज त्यांच्या वहिनी या गावच्या सरपंच आहेत. धन्यवाद. मुलांना टाळ्या वाजवा जोरदार. दिलीप यादव साहेबांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. सर्वप्रथम मेघा लाईटचे सर्वेसर्व असणारे आणि एक यशस्वी उद्योजक आमचे पाठीराखे सन्मान्य श्री साहेबराव चव्हाण सर यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायचं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम मी मानाचा मुजरा करतो. तसेच आपले लाडके आमदार माननीय आदरणीय शिवेंद्र महाराज, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथं जमलेले माझे अपंध आणि भगिनीनो, आज कावंदनी गावच्या प्रवेशद्वाराचं उद्घाटन झालं आणि कावंदनीच्या सौंदर्यामध्ये एका आणखी गोष्टीची भर पडली. आजचा हा दिवस आपले लाडके आणि शिवेंद्र महाराज तुमचे कट्टर मी एवढ्यासाठीच बोलतो की ज्यावेळी तुम्ही राष्ट्रवादीत होता त्यावेळी आपले दिलीप यादव भाजपमध्ये होते, परंतु साताऱ्यात आले की ते राष्ट्रवादीचे बनायचे आणि तुमच्या आदेशाचं पालन करून इथं काम करायचे. तर आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त मी त्यांना प्रथम शुभेच्छा देतो. दिलीप यादव यांचा प्रवास खरोखर अगदी थक्क करणारा. एका छोट्याशा गावामध्ये गरीब कुटुंबामध्ये ते मुंबईसारख्या महानगरामध्ये आपली आगळी वेगळी ओळख प्रस्थापित करून, मग ती राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, उद्योजक क्षेत्र असो की नोकरी धंद्याचं क्षेत्र असो, आमचे दिलीप यादव कायम आघाडीवर. आता दिलीप यादव म्हटल्यानंतर वाटत असेल की 4 व्हीलर मध्ये फिरणारा कोणतरी असेल, कडक कपड्यामध्ये फिरणारा, 2-2 बाउन्सर घेऊन फिरणारा किंवा मुंबईसारख्या घरामध्ये आलिशान फ्लॅटमध्ये राहणारी कोणतरी व्यक्ती असेल, परंतु असं काहीच नाही. एकदम सामान्य, आपल्यासारखा एकदम सामान्य मनुष्य, परंतु का मान अगदी 24/7 या माणसाचं सेवेमध्ये जातं. लोकांना मदत करणं हा त्या माणसाचा छंद आहे. कुणाला नोकरी मिळत नसेल, दिलीप यादवकडे जावा, नोकरी मिळणार. कुणाला मुंबईसारख्या ठिकाणी राहायची सोय होत नसेल तर दिलीप यादवकडे जावा, राहायची सोय होणार. अहो, इथून गावावरून झुंडच्या दूर जरी मुंबईला गेल्या तरी दिलीप यादव खाण्यापिण्यापासून ते अगदी राहण्यापर्यंत त्यांचं विनासायास सोय करतात. आणि पर्सनल कामं तर अगणित आहेत दिलीप यादवची. आता हे सगळं कसं करतात हे त्यांनाच माहित, परंतु त्याने एक मात्र स्किल शिकलेला आहे की जिथं भिडायचं तिथं भिडतात ते, जिथं नडायचं तिथं नडतात आणि जिथं खिशातली पदरमोड करायची तिथं ते पदरमोडही करतात. त्यामुळं अशा माणसाची आपण अगदी खंबीरपणे पाठी राहायला पाहिजे. करोनाचा पिरियड 2 वर्ष दिलीप, सगळी लोक भीतीपोटी घर सोडलं नव्हतं, परंतु आमचे दिलीप यादव मुंबईहून फॅमिलीला इथं कावंदनीत आणून सोडली आणि परत मुंबईमध्ये गेले आणि 24/7 रस्त्यावर गोरगरिबांना मदत करत होते, पोलिसांना मदत करत होते, सॅनिटाईज बोतल, बिस्किट पुडे, चहा, जे जे मिळेल ते लोकांना पुरवत होते असे दिलीप यादव. आता ही एवढी सगळे काम करत असताना देखील या माणसाचं अगदी फॅमिलीकडे जातीनं लक्ष.
नाही तर आजचे पुढारी बघा पारावर बसतात आणि गावच्या विकासाच्या गप्पा करतात, परंतु घरी लाईट बिल भरायची पंचायत असते. परंतु दिलीप यादव अगदी जातीनं फॅमिलीकडे लक्ष देतात. सुखाचा संसार, येणारं उत्पन्न वाढत राहिलं पाहिजे, हे सगळं करत असताना समाज कार्यही करत राहणं हा त्यांचा सण. त्यामुळे तर ते यशस्वी झाले. मग यशस्वी झाल्यानंतर प्रत्येकाला कुतूहल असतं की ही यशस्वी व्यक्ती झाली कशी. एवढ्या गरीब कुटुंबातून जाणारी, जेमतेम शिक्षण घेणारी व्यक्ती यशस्वी होते कसे. मलाही तसंच कुतूहल वाटलं आणि मी थोडा अभ्यास केला दिलीपचा, आणि माझ्या लक्षात आलं की दिलीपच्या यशामागं त्यांची जी चांगली संगत आहे, चांगल्या लोकांच्या बरोबर दिलीप यादवची संगत असल्यामुळं, आणि दुसरं त्यांना सवय चांगल्या आहेत. आज एक मनुष्य निर्व्यसनी मनुष्य आहे, तंबाखू, बिडी, सिगारेट काही करत नाही. आणि तिसरी अगदी महत्वाची सवय त्यांना आहे की लहानपणापासून ते आतापर्यंत या व्यक्तीचं संगत वारकरी संप्रदायाशी आहे. वारकरी संप्रदायाचे असल्यामुळं त्यांच्याकडे चांगले विचार आहेत. आणि इथं बसणाऱ्या सर्व वारकरी संप्रदायाला, माळकरी लोकांना दिलीप यादव हे अगदी आदर्श उदाहरण आहे. नुकती माळ घालून आपल्याला चालणार नाही, तर त्या माळ्यामध्ये किती ताकद आहे ती आपलं प्रगती करून लोकांशी ओळख कशी करायची, सक्सेसफुल लोकांशी ओळख कशी करायची. मला तुमच्यासारखं यशस्वी बनायचं आहे. पुढं काय करावं सांगेन, परमेश्वराकडे प्रार्थना करेन की दिलीप यादवना दीर्घायुष्य लाभो. आणि दिलीप यादव तसेच आपले अशोक साळुंके साहेब, तसे इथं बसलेले सर्व पकारविभागाची प्रगती मग कोणीच रोखू शकणार ना. जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. यानंतर ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि रोखठोक व्यक्तिमत्व असणारं हरिओम स्पोर्ट्स अँड गार्मेंटचे मालक सन्मान्य श्री साहेबराव कदम नाना यांना मी विनंती करतो, आपण या ठिकाणी मार्गदर्शन करा. सर्वांच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, तसेच त्यांचे 13वे वंशज राजे शिवेंद्र राजे तसेच आपण लहानतूर सर्व जमलेले मंडळी यांच्या चरणी मी पहिला नतमस्तक होतो. आजचा हा कार्यक्रम खरं तर साहेबांचा वाढदिवस नसून हा खूप एक मोठा, दिलीप साहेबांचे विचार पहा की वाढदिवसाचं औचित्य साधून माझा समाज कसा एकत्र येईल किंवा मला समाजाची सेवा कशी करता येईल यावरती त्यांनी अभ्यास करून आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि खरोखरच त्यांच्या या दिलीप साहेबांच्याबद्दल बोलायचं झालं तर खरोखरच जसं साहेबराव चव्हाणांनी सांगितलं, कष्ट परिश्रम घेतलेत. आणि जे आपण काय म्हणतो की मला पैसे कमवायचे, माणसाचा पहिला ध्यास होता की मला माणसं कमवायची आहेत. आणि त्यांनी पहिली माणसं कमवायला शिकले. त्यांनी माणसांची अशी एक माळ बनवली आहे ना, त्या प्रत्येक माळेतला मणी असा एक एक हिरा आहे ना की तो इतका अनमोल आहे की मी साहेब, दिलीप साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही कधीच एकटे पडणार. पैसे नसतील पण ही जी प्रॉपर्टी आहे तुम्ही जी कमवलेली ती तुम्हाला आयुष्यात कधी एकटं पडून देणार नाही. जे आपण कार्य करत आहात, दिलीप साहेबांचं गाव आहे कावंदनी, पण त्यांचं कार्य बघाल तर जावळीपर्यंत त्यांचं कार्य आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तीच वस्तू कशी पोचेल आणि त्याच वस्तूचा फायदा सर्वांना कसा मिळेल या विचारानं ती त्यांची सेवा करण्याची जी वृत्ती आहे ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे. त्यांचं कार्य प्रत्येक गावामध्ये कार्य आहे. आणि कोरोना काळामध्ये याच्यामध्ये त्यांच्या प्रत्येक माणसाचं, दुसऱ्या माणसाचं नाव कसं. दिलीप साहेब, आपण या कार्यासाठी खरोखरच याच्या अगोदर लोक एकत्र येत नव्हती, एकमेकांना पाठबळ देत नव्हती, पण आपण ज्या पद्धतीनं लोकांना एकत्र केले त्या पद्धतीनं जे कामाचा आणि विकासाचा पठार विभागाचा जो ध्यास आपण घेतलेला आहे त्या ध्यासाच्या पोटी आपण सर्वजण आपल्या बरोबर असू अशी मी आजच्या या शुभदिनी मी आपणास ग्वाही देतो. त्यांचा एक एक शब्द हा नेहमीच अनमोल असतो. ज्यांचं वाचनाचं एक स्वतःचं ग्रंथालय असेल असं म्हणायलाही हरकत नाही. असे आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री अशोक साळुंके दादा, श्रेयस टूल्स आणि कंपन्यांचे मालक, आपण या ठिकाणी दिलीप यादव साहेबांना शुभेच्छा द्यायच्या. आजचे सत्कारपूर्ती यांच्या वाढदिवसानिमित्त आज जनसमुदाय जमा झालेला आहे. मी दिलीप यादव सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य मिळो. एवढ्या कमी वयामध्ये ग्रामीण भागामध्ये खडतर प्रवासांचा पार करत त्यांनी जे यश संपादन केलेलं आहे आणि यशस्वी होऊनही त्यांनी आज जी समाजाप्रती, आपल्या गावाप्रती बांधिलकी जे जपत आहेत
त्याबद्दल दिलीप यादव सरांना खरंच माझा मानाचा सलाम आहे आणि त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. ज्यांनी आपली भावना व्यक्त केली असे आमचे मित्र अशोक साळुंखे दादा. खरं तर दादा 6 दिवस महाराष्ट्राच्या बाहेर होते. 6 दिवस त्यांचा महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास चालू होता आणि काल रात्री म्हणजे परवा रात्री 4 वाजता आम्ही मला वाटते पोहोचलो प्रवास पूर्ण करून. तर तसल्या धावपळीत देखील तिथे पोहोचल्या कंपनीचं जे काय असेल ते काम हुडकून दुपारी दादा परत वाढदिवसादिवशी आले आणि त्याही पलीकडे या जे स्टेज आहे त्या मागे जे मंदिर आहे बापा त्या मंदिराच्या संपूर्ण जीर्णोद्धाराची जिम्मेदारी अशोक साळुंखे साहेबांनी घेतलेली आहे. कारण माऊलीचा जीर्णोद्धार करण्याचं काम हे माऊलींच्या हाताने घडत असतं. आता यानंतर मी विनंती करतो कविश्री ग्रुप अँड इंडस्ट्रीज यांचे मालक एक यशस्वी उद्योजक आणि एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्मान्य श्री फडतरे साहेब आपणास मी विनंती करतो आपण या ठिकाणी आम्हाला दिलीप साहेबांना आशीर्वाद देऊन आम्हाला मार्गदर्शन करायचे. आजचे ज्यांचा वाढदिवस आहे असे श्री दिलीप यादव आणि व्यासपीठावरील सर्व. आज खरं या गावामध्ये मी पहिल्यांदा आलो. खरंच या गावामध्ये लोक कसे येत असतील, जात असतील, राहत असतील हे आमच्यासारख्या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना कळणार नाही. खरंच मी या गावामध्ये राहून या गावामध्ये जन्मून बाहेर गावामध्ये मोठं यश मिळवणं हे खरंच खूप मानाचं असतं. एखाद्या पायवाटेनं जाताना समजा एखादा माणूस पुढे गेला असेल तर दुसराही माणूस त्याच वाटेनं पुढे जातो. परंतु तो पुढे जाताना ज्याला खरंच त्रास झालेला आहे किंवा खचखळगे जाणवलेले आहेत अशीची जाणीव ही पाठीमागच्या माणसाला असते. तर अशा या गावातल्या किंवा या क्षेत्रातल्या बऱ्याच जणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. शिकलेल्या किंवा उच्च शिक्षित अशा लोकांना रोजगाराची संधी कोणीही उपलब्ध करून देऊ शकतो. अशा प्रकारचे खूप कमी लोक असतात की जी स्वतःचा संसार सांभाळून पण इतरांचा संसार सांभाळायची जोखीम घेत असतात किंवा जाणीव करून देत असतात. अशा या श्री दिलीप यादव यांनी खरंच जे काम चांगलं केलेलं आहे त्यांची सक्षम सिक्युरिटी सर्व्हिसेस ही जी आहे ही मी कालच त्यांच्या तोंडून पण ऐकली प्लस मेजर साहेबांच्या तोंडून पण ऐकली आणि मी नंतर रात्री नेटवर जाऊन पण बघितली. खरंच एक उत्कृष्ट काम करणारी अशी ही संस्था आहे आणि अशा पद्धतीनं ही संस्था चालवणाऱ्या श्री दिलीप यादव यांना खरंच मी मानाचा सन्मान देतो आणि माझं छोटंसं वाचन. यादव हे फ्रंट साईडला असतात परंतु जी पडद्यामागची शक्ती असती ती अशोक फौजी आहे. तर त्या शक्तीचा सत्कार आपले लाडके आमदार शिवेंद्र महाराज यांच्यातर्फे वैतरीय फौजी स्टेजवर यावं. धन्यवाद महाराज साहेब. मार्गदर्शन या ठिकाणी सर्व मान्यवरांनी केलं. यानंतर आमच्या सर्वांचे युवा असणारे नेतृत्व ॲडव्होकेट विक्रम लालासो पवार साहेब हे या ठिकाणी सांगू इच्छितो कौंडणी गावाला. कारण कसं आहे कोणी काय कार्य केलं हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कौंडणी गावाला ग्रांट मिळण्या अगोदरचा कांजाय मातेचा रस्ता हा बापांनी करून दिलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या बापांसाठी. त्यानंतर आताच 4 दिवसापूर्वी रोख 50,000 रुपये मदत ही पापांनी केलेली आहे. म्हणजे कौंडणी गावामध्ये बोर कोणी मारलेले आहे तर ती पापांनी मारलेली आहे. कौंडणी गावाला जरा जास्तच येत आहेत तरी आम्हाला आनंद आहे आमच्या मित्राच्याच घरात जात आहे असे पापा आम्हाला मार्गदर्शन. छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले आपल्या कविश्री ग्रुपचे मालक मान्य फडतरे साहेब आदरणीय व्यासपीठ फौजी आपण बोललात की हे सगळं मी दिलंय पण हे सगळं फक्त मी आमदार शिवेंद्रराजे भोसलेंच्या आशीर्वादामुळे देऊ शकलो हे मी तर ठामपणे सांगतो. फडतरे साहेब तुम्ही आज ज्या रस्त्यानं आला एक 20 वर्षापूर्वी जर आपण या ठिकाणची परिस्थिती रस्त्याची जर बघितली होती तर लोकांना इथून टोपलीतून खाली विविध म्हणजे आजारी जरी माणूस पडला तर त्याला डालक्यात घालायचं इथं मांडव्यात न्यायचं आणि मांडव्यातून जीपमधनं नागटाला न्यायला लागायचं. अशी परिस्थिती असताना काल श्री भाऊसाहेब महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे मांडव्याचं कोसवड्याचं आणि कुमट्याचं धरण झालं. ह्या ठिकाणी फक्त कोसळा उगत होती. प्रत्येक पोरगा हा मुंबईला जात होता
आज या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आमच्या मिटल्यामुळे इथं ऊसाचं उत्पन्न वाढलं, रस्त्यावरची सोय झाल्यामुळं आमची माणसं इथं नागठाण सातारा जायला लागली. आता सुद्धा ज्या रस्त्यानं आपण त्या रस्त्यावर सुद्धा 1 कोटी रुपयाचा निधी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून हा झालेला आहे. मी या ठिकाणी बाबादादांचा मनापासून आभार मानतो की सेंद्रिय गटासाठी 2.5 कोटी रुपयाचा निधी हा महाराज साहेबांनी दिलाय. माझ्या मते सेंद्रिय गटात कुठलाच रस्ता आता राहिलेला नाही, फक्त कुसवड हे ते भाटमळी ते पावचा एक छोटा 1.5 किलोमीटरचा रस्ता राहिला असेल. असं आपला सेंद्रिय गट बरं ते सगळ्यात टॉपचं मतदान देणारा गट जर कुठला असेल तर सेंद्रिय गट असेल. महाराजांनी त्यांनी आपल्यासाठी तेवढं दिलंय पण आणि आपण तेवढं त्यांच्यासाठी केले पण. कांद्याचा रस्ता महाराजांनी केला, ग्रामपंचायत कार्यालय महाराजांनी बांधले, शाळा महाराजांनी बांधली. ह्या ठिकाणी कुठलेच महाराज येत नाहीत, फक्त या ठिकाणी एकच महाराज येतात, ते फक्त आमदार शिवेंद्रराजे भोसले. हे तुम्ही ठामपणे लक्षात ठेवा. आता म्हणून झाले पत्रापर तुम्हाला माहिती आहे, आसनगावला आले, राकुशवाडीला आले, सगळ्यांना आले. इलेक्शन आले की पत्र पाठवून द्यायचे, रस्ता सुचवा म्हणायचं. इलेक्शन आले की गावातून 10-10 लाख रुपयाचे चेक द्यायचे. चेक कुठलाच वाटत नाही, सगळे चेक बाउन्स होतात. हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जो माणूस काम करतो त्या माणसाच्या पाठीशी तुम्ही ठामपणे उभे राहा. हा आहे गावंदरी गाव तसं बघायचं आता 100% चालणार हे मला वाटतं. कारण तुम्ही जेवढा निधी सांगताय, उद्या जर मत 10 जरी कमी झाली तर तुम्हाला मग तुम्ही मिळेल एवढं लक्षात समाजापुढे होतं. महाराजांना शिवेंद्रराजे भोसलेंना 100% मतदान झालं पाहिजे. मुंबईची पोरं सगळी यायला पाहिजेत, वाट खर्ची मिळणार नाही. नरेवाडी कावंदरी 100% महाराजांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे एवढं ठामपणे सांगतो. परामळेगाव पण तसे चांगलं चाललंय. फौजी तुमची जबाबदारी आहे, आपल्या युवकांचीही जबाबदारी आहे. प्रथमतः मी आता दिलं दुसरं सांगतो की दिलीप आई मांडवायचे रक्त मांडवायचं असल्यामुळं थोडंसं चांगलं झालं, हे जरा लक्षात ठेव. आईला आता बोललो तर आई म्हणली 9वीतनं दिलीपनं शाळा सोडली, हॉटेलमध्ये गेला, बशी घासायला लागला. मला मुंबईत जायचं म्हणलं, महाराजांचं इलेक्शन असो, झडपीचं इलेक्शन असो, फोन केला की दिलीप सगळी पोरं एकत्र करतो. माझ्या त्या आमदारकीच्या वेळेस बी आपण एक मोठा मेळा घेऊन सगळ्या लोकांनी आज या ठिकाणी आपण आणलो होतो. जबाबदारी दिलीपनं तुम्ही दोघांनीच घेतली होती. माझ्यामध्ये संतोष कदम, संतोष शिर्के, अमर, प्रथमे जाधव, राजावरी सगळे आम्ही गॅंग त्या ठिकाणी आलो होतो. ही युवा टीम महाराज तुमच्या पाठीशी चांगल्या प्रकारे काम करते. दिलीप तुम्ही काय काळजी करू नका, आमदार शिवेंद्रराजे भोसले तुमच्या पाठीशी भक्कमपणे या पठार विभागाच्या पाठीशी आहेत. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने या शेंद्रेगावच्या वतीने प्रथमतः तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराज. आणि जर तुम्ही मतदानाचं जर म्हटलात तर म्हणजे कावंदरी गावापुरतं नाही बोलत, पठार विभागाचं संपूर्ण सांगतो की या अगोदरचं जे आमदारकीचं मतदान झालं होतं, म्हणजे त्यावेळेला मतदान झालं होतं त्यावेळेला आपले सातारा जावळीचे जे आमदार आहेत, जे आपल्या त्यांचा भाऊसाहेब महाराजांपासून पठार विभागावर विरोध असताय, त्यांचा इतका विश्वास होता की त्यांनी आसनगावमध्ये सांगितलं होतं की माझ्या आमदारकीला मी डोंगर चढून वर जाणार नाही, कारण ती माझी माणसं आहे, मलाच मतदान करणार. आम्ही आमच्या रक्तात हे छत्रपती आहेत, आमच्या रक्तामध्ये भाऊसाहेब महाराज आहेत, आमच्या रक्ताच्या अंशामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले आहेत. आमच्या रक्ताचा अभ्यास केला तर तुम्हाला माहिती आहे 2-2, 3-3 पिढ्या ह्या भाऊसाहेब महाराजांच्या मागे मी दाखवलेल्या रस्त्यावर ती पळणार असा मी या ठिकाणी शोध देतो. प्रमुख पाहुणे अतिथी सन्मान्य श्रीमती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबाराजे यांना मी विनंती करतो, आपण दिलीपला आशीर्वाद देण्यासाठी आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी. भाषण ऐकून आकाशवाणीवरच होता, आवाज पण काय म्हटलं तुम्ही ऐकलं असेल. श्रीमंत आमदार म्हणजे तुम्हाला वाटेल बाबांकडे लय पैसा बिसा मालबिल आहे, असं काही नाही. म्हणजे आहे परिस्थिती चांगली. मुंबईवाल्यांसारखं काय आपल्याकडे काय तेवढा काय माल काय पडून नाही फौजी. त्यामुळं हा आता घराण्यामुळं श्रीमंत लावतात सगळे, हे वेगळ्या पण आता तो नशिबाचा भाग आहे. आज दिलीपच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि त्यानं बांधलेली कमान, त्याचबरोबर आज शिबिर त्यानं घेतलं आणि साहित्य वगैरे. साहित्य तर मला वाटते सारखंच वाटप चालू आहे, म्हणजे कधी कुठलं वाटलं हे आता गावातली पण सांगू शकणार नाही. दिलीपनं टी शर्ट कधी वाटले, ते मध्ये कोरोनाचं मध्ये आणलं होतं काय काय, तर मुलांसाठी काय शैक्षणिक साहित्य, असं सतत त्याचं चालू आहे. अशा या कार्यक्रमासाठी आपण इथं एकत्र आलोय. या कार्यक्रमाला कविचू इंडस्ट्रीजचे मालक माननीय वसंतराव पडतरे इथं उपस्थित आहेत, त्याचबरोबर अशोकराव साळुंखे, त्याचबरोबर साहेबराव चव्हाण, साहेबराव कदम आणि विक्रम पवार, त्याचबरोबर अमर मोरे,
संतोष कदम, संतोष शेळके, शाहीर आपले आसनगावचे इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर प्रथमेश, आपले राजू यादव आणि सगळेच आमचा ज्योतिराम चव्हाण पण इथं उपस्थित आहे. अमर मोरे उपस्थित आहेत. सगळ्या दिलीपचा मित्रपरिवार साताऱ्यातला इथं आलेला आहे. जितेंद्र साळुंके आवर्जून इथं उपस्थित आहेत. तसंच ज्यांनी सगळं हा कार्यक्रम हँडल केला ते आपले परमाळ्याचे फौजी, त्याचबरोबर तुम्ही सगळे गावातली मान्यवर मंडळी, आपल्या सरपंचताई, उपसरपंच आपले गावचे, दिलीपच्या आई इथं स्टेजवर आहेत. सगळ्यांचं या म्हणजे सगळेच आज दिलीपच्या वाढदिवसाला एकत्र आलेत. बुवा आपले मागं तर कुठं गेलं माहीत नाही, ट्रॅक पॅन्ट बदलायला गेलं काय माहीत नाही, पण द्या तिथं आहेत. कारण म्हणजे दिलीप जेवढा मुंबईतनं मला फोन करत असतो ना की आवाजचं हे काम नाही झालं ते का, तेवढाच साताऱ्यातून त्रास देणारा एक माणूस म्हणजे, आणि कामासाठी आलं कुठनं पण फोन करणार, हुडकणार, पण येऊन बसला की का असा म्हणजे काय आवेश असा असतो की माझं काम आत्ता करताय का मी काही वेगळा निर्णय करू, ते घाबरूनच आपल्याला कामाच्या मागे लागायला लागतं. तर आज एक आहे की सगळे एकत्र आहे, चांगलं आहे. गावाच्या आज विकासामध्ये आणि गावाचे प्रश्न, भागाचे प्रश्न सगळे तुम्ही लक्ष घालताय. तरुण पिढी आज एक एक गोष्टी हातात घेते, ही पण चांगली गोष्ट आहे. कारण तेवढा जोम किंवा तेवढी पळायची ताकद तरुण पिढीमध्ये असती, काहीतरी नवीन करून दाखवण्याची एक उमेद, एक ऊर्जा प्रत्येकाच्या तरुणांच्या मनामध्ये असते. आणि आज दिलीपच्या मार्गदर्शनाखाली म्हणा किंवा तो त्याच्याबरोबर इथली मुलं मुंबईत जी असतात, सगळ्यांच्या सहकार्यानं आज नवीन नवीन गोष्टी काउंदणी, नरेवाडी, परमाळे सगळीकडं म्हणजे पठार भाग जो आपला आहे सगळीकडे व्हायला लागले, ती चांगली गोष्ट आहे. पहिलं तर दिलीपला वाढदिवसाच्या मी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आता दिलीप एवढा एक असं झाला म्हणजे त्यात आता तसं बघितलं तर दिलीपचं क्रेडिट सगळं विक्रम पवारांनी घालवलेलंच आहे. तर ते बोलतानाच म्हणले की आई मांडवायची असल्यामुळे दिलीप चांगला झालाय. हे थोडक्यात तुमचं काय काउंदणीवाल्यांचं काही घेणं देणं नाही, काय नाही. आई मांडवायची असल्यामुळे दिलीप चांगला निघाला, जर मांडवायची जर नसते तर मग काय दिलीप काय चांगला निघाला नसता, असा विषय. मांडवेकर अजून सुद्धा पावसाळी ठेवायला काय मागं पुढं बघत नाही. पहिल्यापासून मांडवायचं म्हणजे तात्यासाहेब होते, लालासाहेब आहेत, आता विक्रम पवार पण हळूहळू प्रयत्न करतात की मांडव्याचंच पावसाळ भागावर राहिलं पाहिजे. आता जाऊ दे, आता काय मतदारसंघ जरा वेगळा वेगळा झाला, थोडे ते अडचणी झाल्या. साहेब फडतर साहेब तुम्ही आलाय, तर फडतर साहेब हा आता इथं हा माझा मतदारसंघ संपतो, पण पूर्वीचा मतदारसंघ साहेब इथनं आपले काय भैरवगड, निवडूनवाडी, तिथनं खाली मांडवे आणि आपटाने वगैरे हा सगळा विधानसभा मतदारसंघ होता. आता तो गेला पाटण नाही कराडमध्ये, त्यामुळे थोडं आम्ही तिकडची तिकडं असं जर झालंय. पण आज एक आहे की पूर्वीपासून भाऊसाहेब महाराजांच्या विचारानं हा संपूर्ण भाग एकत्र राहिलाय. विक्रमचे आजोबा कैलासवासी तात्यासाहेब मांडवेकर हे खऱ्या अर्थानं या भागाचे जुने पुढारी, म्हणजे त्यांचा शब्द, त्यांचा मान या भागामध्ये भरपूर होता. त्याच्यानंतर हे जुनी आपल्या इथली पण लोक त्यांच्याबरोबर अगदी ताकदीनं, ज्याचा उल्लेख फडतर साहेब असं आपल्या विक्रमने केला की साहेब इथनं आज आपण या रस्त्यानं किंवा घाटात येतो, पण मला वाटतं एक 15-20 वर्षापूर्वी घाट नव्हता, डांबर तर बघायचा विषय नाही, गाडीवर याचा विषय नाही, मोटरसायकल नाही, काय नाही. फक्त भाऊसाहेब महाराज आले या तालुक्यामध्ये आणि त्यांनी या तालुक्याला म्हणजे खऱ्या अर्थानं इथं सुविधा मिळायला सुरुवात केल्या. आणि एकच फक्त मांडव्याकडनं जो घाट झाला तो शेवटची आमदारकी माझी जी होती पुनर्रचनेनंतर, त्यावेळेला आम्ही ते काम ह्याच्यातनं पंतप्रधान सडक योजनेतनं टाकलं आणि मांडव्याकडनं या गावांना जोडण्याचं काम केलं. म्हणजे दोन्हीकडनं इकडून नागटानं जायचं म्हटलं तर सोय झाली, इकडून सातारला जायचं म्हटलं तर त्या आधीच भाऊसाहेब महाराज असताना झाली होती. आणि म्हणून कुठंतरी या लोकांना इथल्या थोडंफार माणसात आल्यासारखं वाटायला लागलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि आज आता थोडंफार म्हणजे शेती वगैरे मर्यादित असल्यामुळं आणि बाकी काय बागायती इथं पिकं होत नाही, त्यामुळे मुंबईशिवाय मुलांना पर्याय नसतो, ही वस्तुस्थिती आहे. पण आज एक चांगलं आहे की इथली मुलं मुंबईला जाऊन सुद्धा तिथं दिलीप सारखी मुलं आहेत जी त्यांना बरोबर ठेवतात, योग्य ठिकाणी कामाला
लावतात, योग्य त्यांना मार्गदर्शन करतात आणि म्हणून आज सगळ्या वरचा जो भाग आहे म्हणजे आपलं बेंडवाडी असू दे, परमाळे असू दे, नरेवाडी असू दे, कांदणी किंवा भैरवगड, सगळ्या भागातली तरुण पिढी ही भूतपूर्व आहे हे आपण सगळेजण बघतोय. आता इथं साहेबराव चव्हाण सर असतील, साहेबराव कदम साहेब आहे, आपले अशोकराव आहेत, ही सर्व इथलीच मुलं आहेत आणि सगळ्यांनी आज आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये मुंबईत जाऊन नाव कमवलंय. कष्ट त्याच्या मागे आहेत, वेळ त्यांनी दिलाय आणि कुठेही शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला नाही, हे महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी तरुण पिढी पडतल साहेब आपल्याला माहिती आहे शॉर्टकटच्या नादामध्ये चुकीच्या मार्गाला लागतात आणि मग एकतर कायमस्वरूपी मुंबई सोडून गावात यायला लागतं किंवा कुठेतरी कशात तरी अडकून पडतात, म्हणजे असं होतं. पण ह्या कुणी शॉर्टकट मारून काहीतरी आपल्याला लगेच मिळालं पाहिजे असं नाही. कष्ट करून काम करण्याची वृत्ती नक्कीच या डोंगर भागामध्ये आहे आणि आज सुद्धा गावाच्या विकासासाठी दिलीप धडपडतो. गावधनी नरेवाडी दोन्ही असू दे म्हणजे भागासाठी, नुसतं गाव नाही. कुणाचेही काही प्रश्न मुंबईमध्ये आले, कानावर आले, कोण इथलं गावातली मुलं मुंबईमध्ये भेटली किंवा काय झालं तर तिथून त्याचा फोन असतो की आज ही आली होती, या गावातले एक काम आहे. आपल्या कांजाई मातेच्या रस्त्यासाठी जर त्यानं एवढा प्रयत्न, इतके दिवस प्रयत्न त्यानं केला बा, ती काम मंजूर होतंय, कधी होतंय, सुरू कधी होणार, की कुठनं करायचं. मला वाटते मध्यंतरी थोडी परत काम मंजूर झालं, थोडी अडचण आली, ते काय कॉन्क्रिटीकरण पुढंपर्यंत काय तर करायचं होतं, परत ते झालं. अशा अनेक गोष्टी पण त्यानं पाठपुरावा करून त्यानं गावातल्या सगळ्यांनी मिळून शेवटी त्या कामाला यश त्यांना मिळालं. आज पुढं सुद्धा मला वाटतं थोडं अजून राहते, बरोबर आहे ना, थोडं अजून मंदिरापर्यंत जायचं राहते, ते पण आपण पूर्ण करून घेणार आहे. ती पण काय अर्धवट काय कुठलं काम राहणार नाही. बाकी आज आपल्या स्वागत कमान गावाला दिलीपनं आणि आपले सचिन शिंदे यांनी सहकार्यातनं आज स्वागत कमान उभी राहिली आणि गावाच्या म्हणजे याच्यामध्ये काय म्हणायचं, गावासाठी एक देखणं प्रवेशद्वार उभं राहिले. त्याचं निमित्तानं पण दिलीपला आणि सचिन शिंदेना आपण अभिनंदन किंवा आभार मानले पाहिजेत. बाकी फार काही बोलण्यात येत नाही, कारण दिलीपनं जे केलं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याचा वाढदिवस आहे, म्हणजे मुंबईतनं येऊन इथं दरवेळेला काही ना काही नुसतं मुंबईतनं मोकळा आलाय असं मला तरी कधी दिसलेलं नाही. हे आलाय मुंबईतनं किंवा 4 दिवस गावी आलो घरात बसलो काय आपलं असं नाही. मुंबईतनं आला की काहीतरी घेऊन यायचं आणि गावामध्ये वाटप काहीतरी ना काहीतरी वाटप चालू ठेवायचं. हे वाटप म्हणजे चांगलं आहे ना, नाहीतर फडतरे साहेबांना वाटेल की इथं मुंबईत येऊन वाटप म्हणजे तसं नाही. चांगलं साहित्यामध्ये कोरोनाच्या याच्यामध्ये त्यांना पॅकेट्स आणून वाटले, मुलांच्या त्या काय शैक्षणिक साहित्य वाटलं, अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. आज आता हे सर्व कार्यक्रमाचा आपला हे होतोय. त्याचबरोबर जे बैल जोडी धारक आहेत त्यांना पण थर्मास वाटप हे दिलीपच्या आणि सर्व त्याच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून होणार आहे. त्याचबरोबर MPSC विद्यार्थी आहेत ज्यांनी ॲडमिशन घेतली त्यांना पण किट हे पुढं दिलीपच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. तेव्हा अनेक गोष्टी चालल्या आहेत. दिलीप मुंबईमध्ये आता मगाशी मला वाटते साहेबराव चव्हाण म्हटले की मुंबईत भाजपमध्ये होता, इकडं आला की मी राष्ट्रवादी असल्यामुळे जरा अडचण व्हायची, आता मार्ग मोकळा झालाय, मीच भाजपमध्ये गेलो आणि काय दिलीपला तू इकडे म्हटलं नाही, काय आता विषय राहिला नाही. आता पुढं आपण जिल्हा परिषद पंचायत समिती येतील, आता एवढ्यात तर नाही, आता सध्या पुढे गेलं त्या आरक्षणामुळे, पण जे काय होईल आरक्षणाचे होईल. पण एकत्र राहून चांगलं काम करू. दिलीप, तुला मुंबईमध्ये काही जरी सहकार्य लागलं तर मुंबईतले आपले जे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, प्रसाद लाड असतील वगैरे, कारण ती मुंबईतली आपली माणसं आहेत त्यांच्या, कारण मला वाटतं मुंबई महानगरपालिका पण चालू होणार आहे, हो तिथं पण तुला काही सहकार्य लागलं तर आम्ही सर्वजण तुझ्यासाठी मुंबईला 100% येऊ, एवढं तू लक्षात ठेव. आणि त्याप्रमाणे तुझं जे काही कार्य असेल, गावाकडं असेल मुंबईला असेल, तू सुरू ठेव, आम्ही सर्वजण तुझ्या मागे आहे. आज तसं पाहिलं तर एवढे सगळे उद्योगपती, कारण सगळ्यांचे उद्योग आहेत, तर आज ह्याचा विचार केला पाहिजे की दिलीपच्या वाढदिवसाला एवढे सगळे आज आवर्जून इथं आले, हे पण महत्वाचं आहे. म्हणजे कोणाचंही एवढा वेळ काढून कोणी येत नाही. फडतरे साहेबांचं तर काम कवीत सुद्धा मोठं आहे. कारखान्यांना लागणारे गेअरबॉक्स वगैरे, म्हणजे साखर कारखान्यांना लागणारे गेअरबॉक्स वगैरे ते सातारा MIDC मध्ये बनवतात. त्यामुळे तसं
उगाच काय छोटा कारखाना आहे फडतरे साहेबांचा असं नाही. आज मोठे मोठे गेअरबॉक्स कारखान्यांना मिलला जे लागतात ते आणि इतर पण गोष्टी फडतरे साहेबांच्या माध्यमातून बनवल्या जातात. त्यामुळे आज एवढ्या सगळ्या उद्योगपतींपर्यंत आपला दिलीप पोचलेला आहे. त्याची आईनं सांगितलं ते की 9वीतनं शाळा सोडून हॉटेलमध्ये काम केलं त्यानं. काही जरी असला तरी कष्टातनं आज तो पुढे गेलाय. कष्ट करून आणि अडचणीचे दिवस हाल अपेक्षा जे काय असतील ते सहन करून आज याला दिलीप गेलाय. हे आपण सर्वांनी याचा अभिमान सर्वांनी ग्रामस्थांनी ठेवला पाहिजे आणि आहे तुम्हाला तो हे पण दिसतंय. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही पण सगळे उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांच्या वतीनं दिलीपला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. त्याची कारकीर्द त्याची वाटचाल ही अशीच दमदार होत राहावी आणि अशाच पद्धतीनं गावाचा भागाचा विकास आणि मुंबईला आपल्या इथं असणारी जी मुलं मुंबईला आहेत त्यांना एक आधारस्तंभ म्हणून काम दिलीपनं मुंबईमध्ये कायमस्वरूपी करत राहावं. आम्ही सर्वजण त्याच्या पुढच्या वाटचालीमध्ये त्याच्याबरोबर आहोत. त्याचा मित्र म्हणून आम्ही सर्वजण त्याच्याबरोबर आहोत. हे या निमित्तानं त्याला शुभेच्छा सदिच्छा देऊ इच्छितो. परत एकदा सगळ्यांना बाकी विकास कामांच्या बाबतीत आत्ताच विक्रम सांगितलं आपला जो करमाळे कामधनी रस्ता आहे तो आता मागच्या पावसात खराब झाला कारण गेल्या वर्षीचा पाऊस मोठा होता. जे काही डांबर वाहून गेले त्याचं काम लवकरच आपण सुरू करतोय. पण मध्ये जे 25 कोटी रुपये आपल्याला आपल्या मतदारसंघाला अजितदादांनी दिले त्याच्यामध्ये 1 कोटी रुपयाचं काम हे आपल्या परमाळे ते कामधनी रस्त्याचं आपण घेतलेलं आहे. आता त्याची टेंडर वगैरे ही प्रोसेस आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळं लवकरच हे काम सुरू होईल. आणि आज जी काही अडचण आपल्याला डांबराचा वरचा लेअर गेल्यामुळे जाणवते रस्ता जो काही म्हणजे खराब झाला आहे किंवा खड्डे वगैरे झालेत सगळं जे आहे परमाळ्यापासून ते आपल्या कामधनीपर्यंत सगळं काम हे लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. हे पण या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. बाकी जास्त वेळ घेत नाही. परत एकदा दिलीपला वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. माझा आणि सर्व झालेल्या अतिथींचा इथं सत्कार केला त्याबद्दल ग्रामस्थ कामधनी दिलीपचा सर्व परिवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले फौजी सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. योग्य त्यांना आपण ऐकायचं आहे कारण ते सगळ्यांना गुरु म्हणतात. पण मला माहिती ते सगळ्यांचे गुरु आहे. जो भेटेल त्याला म्हणतात तू माझा गुरु. त्यांनी लीला या गोकुळामध्ये दाखवलेल्या आहेत. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आणि आज आपल्या सातारा जावळी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि व्यासपीठावर आपल्या कांदणी नरवाडी गावातील धडाडीचे उद्योजक सन्माननीय साहेबराव चव्हाण साहेब, सन्माननीय अशोक साळुंके साहेब, तसेच आपल्या परमाळेगावचे उद्योजक साहेबराव कदम साहेब आणि मी अपेक्षाही केली नव्हती अशा सुख सोहळा होईल ह्याच्या पाठी खंबीरपणे उभे राहणारे चंद्रगणातील म्हणण्यापेक्षा या आमच्या सगळ्यांवर प्रत्येक गोष्टीला धावून येणारे म्हणजे मी एक काम सांगावं आणि त्यांनी करावे असे विक्रम पवार साहेब पापा आणि मुंबईत उद्योजक आहेत. मुंबईत सगळ्यांना रोजगार आहे आणि गावी उद्योजक असावे, गावी उद्योजक बघायला भेटावे पण मला कधी बघायला भेटत नव्हते. पण साक्षात आपल्या कुसाडेगावचे गणेश आणि पूर्ण या भागातील जे सारख्या सर्वसामान्य कुटुंबातील वाढदिवसानिमित्त या खेडेगावात येणारे आपले फडतरे साहेब की मला अपेक्षा नव्हती पण आज त्यांनी या कार्यक्रमात आला याच्यासाठी खरंच टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि व्यासपीठावर आपल्या माझ्या आईलाही नतमस्तक होतो समोर तुमच्या आणि व्यासपीठावर आपल्या ज्या सोसायटीमध्ये खरोखर नुसता शब्द टाकला दिलीप आपल्याला काही होऊन इकडे 13-0 कसे करायचे असतात ना मला कळत नव्हतं पण ते शिकवणारे राजेंद्र यादव हे यांचं
आणि आपल्या व्यासपीठावर असणारे आम्हाला नेहमीच मदत किंवा कुठल्याही गोष्टीचं मार्गदर्शन करते माझा मोठा भाऊ सारखा संतोष कदम. आणि प्रत्येक कार्यात कुठे कमी जास्त होत असेल, राष्ट्रवादीचं काम इकडे करायचं त्यावेळेचा ज्या वेळेला सपोर्ट असतो असे संतोष शेळके साहेब, ज्यांना खरोखर सरपंचाचा पुरस्कार भेटलाय. आणि आज व्यासपीठावर आमचे या सोसायटीमध्ये व्हाईस चेअरमन आपले प्रकाश यादव माझे बंधू आहेत. आणि आपल्या पिलनी गावचे जितेंद्र साळुंके साहेब, जे नेहमी प्रत्येक कार्यात सतत मोटिवेट करत असतात. प्रत्येक गोष्टीत गावात पार्टीचं तडा जातो आणि पार्टीमुळे भांडणं होऊन दुबगून आपापले फायदे पुढारी घेतात ना, ह्या फायद्या पुढाऱ्यांना बाजूला करून गावात कसं चांगलं व्हावं असा विचार करून जयवंत यादव सारख्या तरुणांनी असे सगळे सहकारी या दोन्ही गावातले एकत्र करून आम्हाला या व्यासपीठ त्यांच्या ह्या सगळ्यांच्यामुळे आलेलं आहे. त्यामुळे काही लोकांचं मी नाव नाही घेत, पण मला एवढं सांगायचं आहे या वाढदिवसाविषयी की हे सुख सोहळा झाला ते या सगळ्या गावकऱ्यांमुळे झाला, ग्रामपंचायतीमुळे झाला. आणि ह्या सगळ्यांच्या समोर मला जास्त बोलायला व्यासपीठावर जमत नाही. आणि बाकीचे जे पूर्ण पठार विभागावर आलेले मान्यवर भैरवगडची मंडळी आलेले आहे मोटिवेट करण्यासाठी की झाडाचं एक सत्कार मूर्तीसाठी आणलेले आहेत. आणि खरंच पठारावर आता भरपूर मंडळी आहेत, मी नाव घेताना चुकेन किंवा समजा तरी सगळ्यांच्या समोर मी एवढंच सांगतो, मला आज या व्यासपीठावर सर्वांनी पुढे आणले या सगळ्यांना मी नतमस्तक होतो. आणि मला 2 शब्दच बोलायचे. तुम्ही मला 200%चा जो शब्द दिला त्या 200%वर मी 500% कसं झालो मला आज कळायला लागलं. खरंच तुम्ही हा सर्वजणांनी जो विश्वास दाखवलाय हाच विश्वास मला पुढे कार्य करण्यासाठी पुढे नेणार आहे. हा माझा वाढदिवस नसून हा सर्व माझ्या गावातील सर्व ज्युनियर सिनियर काही लोकांची नावं या गडबडीत घेता आली नसले. माझे चिंचणीचे त्यांचा मुलगा GST मध्ये, त्या सर्वांच्या आशीर्वादाने आज मी 2 शब्द सांगतो. महाराज साहेब, हे पठार विभागावर अजूनही संघर्ष होतो तो म्हणजे रस्त्याचा, आणि ते ऑलरेडी जे काय काम आहे ते तुम्ही सांगितलेत. पण आमचा 2च काम आमचे आहेत आणि कधीच तुम्ही काम कुठलं नाही म्हणलेच नाहीत आजपर्यंत. फक्त आमच्या देवीकडे आम्ही आमच्या ग्रामस्थांनी जो विचार घेतलाय की देवी वनात आहे आणि त्या देवी कितीतरी वर्ष तिथे डेव्हलपमेंटचा विचार म्हणजे झाला नाही, तर ते काम हाती घेतले. म्हणून मला खरंच एवढंच पापांबद्दल बोलेन की शेंद्रगणात त्यांचं सगळीकडे काम असतं, पण त्याच्यात 1% काउंटनीत कसं मी जास्त काम करेन असं प्रत्येक वेळेला. म्हणजे जिथे हा बाहेर आपला नाका आहे तिथे सुद्धा डंपरनं खडी कशी द्यायची. दिलीपचा फोन आला की त्यांना एकच माहित असतं की गावात काहीतरी आपल्याला मदत करायची आहे, नाही शब्द तर नाही पण मदत करायची आहे. आणि ही सर्व मदत करण्याची जी प्रवृत्ती आहे त्यांची कधीच कमी नसते. पापा, तुमच्या कार्यामुळे तुमच्या सहकार्यामुळे मला प्रत्येक कामात तुम्ही कधीच असं म्हणत नाही की दिलीप हे काम होणार नाही. खरोखर पापांसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण गावाचा विकास हा करण्यासाठी तत्पर असतात. आज गणेश कदम साहेब परमाचे उद्योजक अशा कदम साहेबांचे बंधू विनोद कदम हे सुद्धा आले. गणेश कदम, तुम्ही व्यासपीठावर यायचंय. आज अशा या काम करत असताना मला 2च कामाचं सहकार्य लागणार आहे की माझ्या गावकऱ्यांसाठी की कांजळे देवीसाठी जे काय डेव्हलपमेंट करता येईल वनात आहे, पर्यटन विभागाच्या दृष्टिकोनातून चांगले आहे. पापांनी जे काय मदत केली त्या मदतीनं आम्ही आज थोडं पुढे सरकलोय. या कामासाठी महाराज आपण लक्ष दिलं तर चांगला तो एक आमच्या इकडचा नुसती काउंटनी नाही तर इकडे या भागातील असे हजारो गाव आहेत की तिथे यात्रा फक्त फेब्रुवारी मध्ये महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भरते, पण कांजळे देवीची यात्रा आहे ना ही मंगळवार शुक्रवार रोज भरते. एवढी गर्दी असते, एवढा समाज असतो, तिथे डेव्हलप करायचं आहे. त्याच्यासाठी नक्कीच तुम्हाला मी काय गोष्टी सांगणार आहे. आणि नरवाडीमध्ये जसं काउंडणीचं केलंय, देवीचा आशीर्वाद आमच्या सर्व गावाला आहे, तसंच नरवाडीतून भैरवगडला जाताना महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या दृष्टिकोनातून भैरवगड तिथून खायचं धरण एवढं सुंदर दिसतं. जसे कास पठार वगैरे प्रत्येक नाव येतात, ठोसेघर, फक्त ही आमची 4 गावं
जर घेतली ना तर आयुष्यभर आमच्यातल्या अर्ध्या मुलांना मुंबईला यायची गरज नाही सिक्युरिटीला. ही 4 गावं कास पठार सारखी आमची इकडे ऍड करावी टोसेघरला. एवढं करून आमच्या महिलांना आमच्या इकडच्यांना रोजगार भेटेल याची पर्यटन विभागाची क दर्जाची फाईल जे सिस्टीम आहे ती आम्ही काही गावकऱ्यांनी वरच्या पठार विभागाने तयार केले. या संदर्भात आपल्याकडून आम्हाला सहकार्य आणि लागणार आहे. आणि भैरुगळीचा रस्ता जो जसा कांजई देवीचा अर्ध्यापर्यंत झालाय तसा भैरुगळीचा नरवाडी पासून ती त्या कड्यापर्यंत, कारण यात्रेला वगैरे जाताना खूप त्रास होतो. या कामासाठी मी तुम्हाला या वाढदिवसानिमित्त बोलतो. आणि उद्योजक मध्ये जे आज माझ्याबद्दल बोललेत यांनी या सगळ्या काम करत असताना जिथे जिथे मी फायनान्शियली जिथे जिथे गोष्टीत कमी पडतो ना तिथे तिथे मोठ्या भावासारखे तू हत्तीसारखा चाल, बाकी काय बघू नको असे साहेबराव चव्हाण साहेब, अशोक कदम साहेब, परमाळे गावचे उद्योजक यांनी नेहमी हत्तीसारखं चालायला शिकवलं. असे अनेक माझे उद्योजक आहेत, काही जणांचं नाव नाही घेता आलं. अशा या सर्व परिवारामध्ये मी आज काम करतोय. मला नक्कीच या तुमच्या ह्याच्यामुळे मला प्रेरणा मिळते. इथून पुढे मी नक्कीच हे काम करेन. आज माझे बॉस संजय शिर्के साहेब काही कारणानिमित्त आले नाहीत, पण मी त्यांना सुद्धा ज्या वाढदिवसानिमित्त हे करतो की त्यांनी मला मुंबईत शक्ती दिली, काम करण्याची युक्ती दिली, कला दिली, म्हणून आज एवढ्याशे 500,000 लोकांना काम देऊ शकलो. ही केवळ त्यांची शक्ती आहे. मी फक्त निमित्त या कामासाठी. आज ह्या गोष्टी बोलत असताना आज मला व्यासपीठावर बोलताना वाढदिवसानिमित्त जे सर्वांनी मदत केली आणि स्टेजवर येऊन 2 शब्द माझ्याबद्दल तुम्ही आज समाजापुढे सांगितले, पण जेवढं सांगितलं तितकं तुम्ही मला मदत केली. ह्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद बोलतो. सर्व लहान थोर सगळ्यांना माझ्या गावातील सर्वांना विनंती करतो की असेच माझ्यावरती प्रेम आणि आशीर्वाद द्या. नक्कीच गावाला, कौंदणी गावाला, नरेवाडी गावाला कुठेतरी चांगलं बनवण्याच्या ह्याच्यामध्ये पुढचं आयोजन आहे. फक्त सगळ्यांनी सहकार्य करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद आणि सगळ्यांचे खूप 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 आभार. रुची आणि प्राची तसेच विजय यादव सर्व त्यांचं कुटुंब व्यासपीठावर ताबडतोब आपण क्लास जॉईन केला मार्गदर्शन त्यांनाही महाराजसाहेबांच्या हस्ते किट वाटप करण्यात येणार आहे. तरी कोणी जाऊ नये. सरपंच सीमाताई यादव आपणही व्यासपीठावर ताबडतोब या. केक कापायचा आहे. दिलीप यादव यांच्या वहिनी. या ठिकाणी एमपीएससीला जे विद्यार्थी यांनी ऍडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांची मी नावं घेतोय आणि या विद्यार्थ्यांना किट वाटण्याचं काम हरिओम आणि स्पोर्ट्स गार्मेंटचे मालक सन्माननीय साहेबराव कदम परमाळे यांच्याकडून या किट सर्व विद्यार्थ्यांना देण्यात येत आहेत. प्रत्येकी 2-2 किट देण्यात येत आहेत. तरी माननीय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मी विनंती करतो आपण त्या विद्यार्थ्यांना किट द्यायचे आहे. ज्या विद्यार्थ्यांची मी नावं घेतो त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब या. करण किशन गाडगे
करण संजय चव्हाण, यश लक्ष्मण चव्हाण, विशाखा जगन्नाथ चव्हाण, नैला विठ्ठल साळुंके, विशाल राजेंद्र साळुंके, प्रसाद विश्वास चव्हाण, सत्यम काशीनाथ चव्हाण, निखिल काशीनाथ चव्हाण, रितेश लक्ष्मण चव्हाण, विशाल जगन्नाथ चव्हाण, प्रणय बाळकृष्ण चव्हाण, आशा बावटे चव्हाण, संजय जिंकर चव्हाण, ज्ञानेश्वर प्रकाश यादव, साहिल जयवंत यादव, अजिंक्य संजय यादव,